तसं पण वीर सावरकरांनी सांगितलंय ना, हिंदूंना मुसलमानांची धोका नाही, हिंदूंना हिंदूंचीच धोका आहे. बरोबर ना? आपलेच नालायक असतात, आपलेच नालायक असतात. महाराष्ट्र में बकरीद पर नया सियासी बवाल। मंत्री नीतीश राणे ने कहा, जब हिंदुओं को ड्राई होली और पटाखे ना फोड़ने की सलाह दी जाती है तो बकरीद पर वर्चुअल कुर्बानी की सलाह क्यों नहीं? आप भी सुनिए यह बयान उनका। अहो, हेच विषय आपण सगळ्या जणांनी समजलं पाहिजे. आपले होळी आली, आपली दिवाळी आली तर लगेच आपल्यातले काही काटे सल्ले द्यायला पुढे येतात. तसं पण वीर सावरकरांनी सांगितलंय ना, हिंदूंना मुसलमानांची धोका नाही, हिंदूंना हिंदूंचीच धोका आहे. बरोबर ना? आपलेच नालायक असतात, आपलेच नालायक असतात. मोठे आमचे होळी आले, होळीचा सण आला, दिवाळी आलं तर पर्यावरणपूरक होळी मनवा, ड्राय होळी मनवा, फटाके वाजवू नका. मग आता जी बकरी येते आहे ना, त्यांना सांगा जरा व्हर्च्युअल बकरी करा, कापू नका बकरी. हा हिंमत तुमच्यामध्ये? कशाला प्राण्यांना त्रास देतात? कापा कम्प्युटरवर अशी चांगली बकरी दाखवा, हम बकरी काट रहे हैं असं दाखवा. ती सल्ले त्यांना काय देत नाहीत? हा हिंमत इकडच्या काही पर्यावरणवाल्यांना त्यांना ते सल्ले देण्याची? सल्ले देऊन तरी बघा, वस्त्रे बघा कुठे कुठे फिरतात. अब इस बयान पर राजनीति गर्मा गई है। विपक्ष इसे सांप्रदायिक माहौल बनाने की कोशिश बता रहा है। आपकी क्या राय है? आप क्या कहना चाहते हैं? कमेंट करके बताइए।